मित्रांनो नमस्कार. आज हा आपला आहे व्लॉग चौथा का पाचवा व्लॉग आहे. तर मित्रांनो एकंदरीत असं ठरतं आहे, आता आमची चर्चा झाली आणि एकंदरीत असं ठरलं आहे की आम्ही उद्या चाललो आहे गोव्याला. कारण आता 4-5 दिवस झाले खूप मला आता वर्कलोड होतं आम्हाला खूपच, त्यामुळं काय खूप कंटाळा आलेला. तर मग म्हणलं की गोव्याला जाऊन येऊ. तर मग पाहत राहा व्लॉग, पूर्ण व्लॉग पहा आणि जर व्लॉग आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाकी जीवनात आनंद आहे, आनंदामध्ये जीवन आहे. नमस्कार. आज आम्ही चाललो आहे गोव्याला. बरेच आता 1-2 आठवड्यापासून आम्ही वर्कलोड खूप आहे सगळ्यांनाच, निराशेतला पण खूप आहे. तर कामाने टेन्शन वगैरे वाढली, सक्सेस पार्टी करायला चाललो आहे. तर पूर्ण व्लॉग पहा. आता आम्ही आलो इथे जेवढे चहा पिऊन तर पहा. आता चहा प्यायचा आणि पुढच्या आपले जे प्रवास आहे त्याच्यासाठी आपण सुरुवात करू. तर पूर्ण व्लॉग पहा आणि व्लॉग जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चहा प्यायला चला बरं. आता मित्रांनो पहा, आता चहा बनवला बायाने. वेलकम बॅक गाईज. तर देवेश दादाने तुम्हाला सांगितलं आपण चाललोय गोव्याला. तर आता आम्ही साताऱ्यामध्ये आहे. आमचं नियोजन तुम्हाला सांगू का? खरं तर सांगतोय, आम्हाला काहीच माहित नाही. आम्हाला कोणत्या हॉटेलमध्ये जाणार आणखीन ते पण नाही माहिती. सगळं भैयांनी नियोजन केलेलं आहे. तुम्ही जसं मागच्या ट्रिपमध्ये बघतात सगळं नियोजन भैयाचं असतंय आणि एकदम भारी नियोजन असतंय. आम्ही मित्रांनो काहीच करत नाही. आम्ही फक्त गाडीचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण आणि गाडीत बसतो. गाडी थांबल्या उतरतो आणि आमची सोय पण चांगली आहे. आम्हाला गाडी सुरू करून मस्त एसी लावून बसायचं. आम्हाला काही ताण नाही, डोक्याला नाही, अंगाला नाही, काहीच नाही. आता काच वर नाहीये, खाली होती. तर मग मला किती जाऊ जायचे धंदे आहेत मित्रांनो. हे असे धंदे आम्ही करतो त्याच्यामुळे आम्हाला आत नेत नाहीत, आम्हाला बाहेरच होत. मागच्या अर्ध्या तासापासून एसी सुरू होते, म्हणलं गार का होत नाही. तर काच खाली होती गाईज. असं होतं मित्रांनो आमच्यासोबत, त्याच्यामुळे आम्हाला आत नेत नाहीत, आम्हाला बाहेर बसवतात. हे जीवनात आनंद आहे, आनंद घ्या आणि टेन्शन घेऊ नका. सगळेजण लाईफ एन्जॉय करा. गोव्याला या. आता आम्ही गोव्याला चाललोय. विराज शेठ कधी बी बघा गोव्याला असतात, त्यांना बोर झालं की ते गोव्याला जातात, त्याच्यामुळे त्यांचं तर नाही. पण आता आम्ही बऱ्याच दिवसातून चाललोय. आम्हाला साताऱ्यामध्ये बराच वेळ लागला, तर आता आम्ही कराडमध्ये आहेत. तिथे चहा प्यायला थांबलो सगळे. तर काय मग कसं चाललंय ट्रिप? खूपच. आज तर काय कामच होते आम्हाला, त्याच्यामुळं काय आज तर काही नाही. पण उद्यापासून सुरू होईल. बघू चहा मस्त चांगला चहा पण राहिला तो बघायचा चहा चाललाय. तर मित्रांनो आता आम्ही गोव्याला जाताना एक खूप सुंदर जागेवर थांबलेलो आहे चहा प्यायला. आता इथे तुम्हाला जागा दाखवतो. हे बघा इथे जागा आहे, इथे चहा प्यायची. आणि हे बघा खाली धुका असल्यामुळं काही म्हणजे क्लिअर दिसत नाही. खाली तुम्हाला दिसतंय का? हे बघा रोड इथं एवढा वर येत आम्ही. इथं चहावाला. तर चहा पण लय भारी आहे. विराज शेठ म्हणली, मागच्या वेळेस विराज शेठ आले होते. कसा आहे चहा? खूप भारी चहा. मॅगी आणि चहा पण काय मग बरं आहे का? एकदम भारी. ट्रिपचं काय नियोजन आहे पुढं? बघत राहा. चालतंय, बघत राहा. तुम्ही ब्लॉग बघत राहा, मी तर बघणार. तर मित्रांनो आता मॅगी आमची आलेली आहे बा. लय भारी दिसते मॅगी. तर आता मॅगी खाऊन मी तुम्हाला भेटतो. तर मॅगीची क्वालिटी भारी होती. आता आम्ही चहा पितो. कसा आहे चहा? खूप भारी. कसा आहे चहा भाया? चांगलं आहे. अण्णा चहा कसा आहे? एकदम छान. ते भैया आहे ते राहिले. भैया केव्हापासून आहेत तुम्ही इथं? आता 2 वर्ष झाले आम्हाला. आम्ही स्टॉल लावतो आणि सगळं आपल्याला लिंबू सरबत, कोकम सरबत, लिंबू सोडा, कोकम सोडा, मॅगी, चहा असं सगळं आपल्याकडे मिळतं. कोणतं लोकेशन आहे हे? अनुस्कुरा घाट टॉप व्ह्यू पॉइंट आहे इथला. आणि क्वालिटी पण भारी आहे भैयाची. होय येस.
मॅगी किती भारी होती चांगली होती. अण्णा कशी होती मॅगी? तर तुम्ही पण या, आम्ही पण आलो. तर मित्रांनो आता आम्ही इथं थांबलेलो आहेत जेवण करायला. खूप भूक लागली. आता मॅगी खाल्ल्यानंतर आमचा प्रवास खूप झालेला आहे. हो खूप झालाय प्रवास. तर आता चांगला हायवे आलाय, नाही तर मग ना वळणच होते इकडं वाळा तिकडं वाळा. तर मग जेवण करू. इथं आम्ही थांबलो आता कुठं हिरब काय हे काय ना. तर पाहत राहा मित्रांनो. काल जवळपास आम्हाला इथं पोहोचरायला 1 वाजले होते, त्याच्यामुळे मी काही शूट केलं नाही. आणि आज आम्ही इथं पोंडामध्ये आहेत. काल आमची जी रूम होती ती पण चांगली होती, म्हणजे नियोजन एकदम आत्तापर्यंत चांगलं झालेलं आहे आणि याच्यानंतरही चांगलं होणार आहे. तर हे बघा आमच्या रूम मधून व्ह्यू. हे बघा मंदिर इकडं बघा. तर आता आम्हाला इथं गोव्यामध्ये थोडं काम आहे आणि ते काम झाल्यावर आम्ही गोवा एक्सप्लोअर करणार आहेत. तर विराज शेठ नेमकं कसं काय नियोजन? नियोजन खूप भारी आहे. भैया शेटकड नियोजन आहे सगळं. चला आता नाश्ता करायला. सगळे पुढे गेलेले आहेत, आपण मागे राहिलेलो आहेत. तर आता आम्ही आलेलो आहेत मित्रांनो नाश्त्यासाठी. हे पहा मस्तपैकी नाश्ता करायचा मित्रांनो आता दाबून, आणि पुढच्या प्रवासासाठी आपण निघूयात. तुम्ही पण नाश्ता करत आहात, मी पण करतो मित्रांनो. मस्तपैकी आता आमचा नाश्ता झालेला आहे. तर आता नाश्ता झालेला आहे, आता आम्हाला आवरून जायचं आहे या ठिकाणी. तर मित्रांनो आता आम्ही चेकआउट केलेलं आहे. मस्तपैकी आता आवरून घेऊन आम्ही निघतोय एक्सप्लोअर करायला गोवा. तर आता सगळं बघू पुढे जायचंय काय जायचंय. आणि आम्ही एक रिसॉर्ट बुक केलेलं आहे. तर ते खूप सुंदर आहे आणि त्याचं जे हे नजारा बाहेरचा एक नंबर आहे. ते मी तुम्हाला दाखवेनच. तर आता जाऊयात आपण. आता कुठं जायचं भाई आपल्याला? पणजीमध्ये चाललोय आता. चालतंय. तर मी पणजीमध्ये गेल्यावर तुम्हाला भेटतो मित्रांनो. आता आम्ही फॉन्टॅन्समध्ये आलो आहे. इथं सगळं पोर्तुगीज स्टाईलचं कल्चर आहे, म्हणजे कल्चर म्हणण्यापेक्षा हे घराचे आहेत तसे त्या स्टाईलचे बनलेले आहेत. हे पहा इथं हे चर्च आहे. हे घराचे सगळ्या स्टाईल असेच येत आहे घराच्या. पहा मित्रांनो हे असतं सगळं बिल्डिंग सगळ्या पोर्तुगीज स्टाईलच्या. टाकला इकडं मित्रांनो. आता आम्ही आलो लंच करायला. खूप भूक लागली होती आणि इथे कॅफे तिथं आम्ही रिलॅक्स आता बसलो आहे. कारण ऊन पहिलं आहे मित्रांनो, म्हणजे इतकं गरम आहे ना. तर गाडीतून बाहेर निघलं की लई गरम लई. तिथं कॅफे आहे, तिथं थोड्या वेळ लंच बिंच केलं की आपण इथून निघू. म्हणजे बघू कुठं जायचं आहे, काय जायचं आहे, त्यातून काय नियोजन केलं आहे तेही बघू. तर मित्रांनो आता एक डिश आमची आलेली आहे. एक डिश संपली. आता हे बर्गर आलेलं आहे. याच्यानंतर आता पिझ्झा येणार. दणकून खायचं आणि निघायचं. तर आता मित्रांनो लंच झालेलं आहे. खूप मस्तपैकी लंच झालेलं आहे. आता आम्ही जर एखादं डेस्टिनेशन असलं तर ते पाहायचं आणि मग रिसॉर्टवर जायचं. मग जाऊ आपण पुढं बघू काय आहे नेमकं बघायला काय नाही. तर मित्रांनो आता इथं आम्ही रिसॉर्टवर आलेलो आहेत. इथं वेलकम ड्रिंक आम्हाला आलेली आहे. ती पिऊन आता आम्ही रूममध्ये जायचं. मित्रांनो आता आम्ही चालणार आहेत पूलमध्ये. मित्रांनो हे बघा हे आमचे भैया आहेत. हो कैसे आहे भैया? हाय बोलो ना. नो 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 बोलो. व्हेरी नाईस बोल रहे. किधर आहे रूम? याचा मित्रांनो इथं आमची रूम आहे. इथं त्या साईडला पूल आहे. आता पूलमध्ये जाणार आम्ही. जाऊ तुम्हाला दाखवतो. तर ही आहे आमची रूम आज ह्या रिसॉर्टमधली. मी पहा इकडं सगळं जंगलच आहे. जंगलच्या मध्ये रूम आहे. तर आता आम्हाला जायचं आहे पूलमध्ये थोड्या वेळाने. पूलमध्ये गेलो भेटू आपण. आता इथं पूलमध्ये आम्ही आलो आहेत मित्रांनो. तर आता इथं एन्जॉय करू आपण आणि मस्ती करू. आता पूलमध्ये मस्तपैकी एन्जॉय करून आम्ही आमचं सगळं आवरलेलं आहे. एन्जॉय झालेलं आहे. 7 वाजलेत. 7 वाजता पूल बंद होतो. बंदच आम्ही त्याला.
तोवर आम्ही निघलो नाही बाहेर. रिसॉर्ट खूप मस्त आहे मित्रांनो. हे बघा सगळं किती नियोजन भारी आहे. इथे बघा इकडे रूम, इकडे रूम, इकडे पण रूम. हा आवडलं विराज, आवडलं का नियोजन? खूप भारी. मस्त आहे का? आत्ता आम्ही स्विमिंग करून आलेलो आहेत आणि खूप भारी वाटतंय स्विमिंग केल्यानंतर. मस्त आहे. तर आता काय करायचं? आता डिनर. चालतंय. आता डिनर करायचं थोड्या वेळ. आता रिलॅक्स बसू थोड्या वेळ, आवरू, कपडे बदलू मग. तर आता डिनर झालेलं आहे मस्तपैकी, पद्धतशीर एकदम. होय डिनर झालं का नाही आता? ओके, पोट भरून खूप मस्त. चालतंय. जाऊ पुढं बघू काय पुढं बसू थोड्या वेळ. तो भैया एक बार हाय बोल दो, ब्लॉग बनाते हैं हम. नाम क्या है आपका? विश्वनाथ. विश्वनाथ. तो ये भी विश्वनाथ है. तर आता जेवण बिवण करून मस्तपैकी आम्ही आता चाललोय रूममध्ये, कारण आता खूप झोप येते. जेवण मस्तपैकी झालेलं आहे. तर खूप भारी आपण जेवण भेटू होतं उद्याच्या रिसॉर्टवरती. खूप भारी जेवण होतं रिसॉर्टवरती. तर उद्याच्या भेटूया ब्लॉगमध्ये आपण भेटूयात मित्रांनो.